मी कैलास कराड नाशिक विभागातील नाशिक एकागारमध्ये गेले 24 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेलो आहे. कामगार मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळातील आजपर्यंतच्या घडामोडीमध्ये माझ्या कौटुंबिक जीवनात मी माझी सर्व्हिस करत असताना बऱ्याच वर्षापासून एस टी कामगारांना नेहमी सावध करत आलेलो होतो. परंतु काही गोष्टी माझ्याकडून पूर्ण करण्यासाठी व मला प्रयत्न करण्यासाठी कामगारांनी कुठल्याही प्रकारे योग्य प्रकारे साथ न दिल्यामुळे मी माझ्या नियमित खऱ्या बाजू मांडत असताना कामगारांनी त्याला एक वेगळ्या भावनेतून बघून धरसोड केली. कामगार मित्रांनो, मी आपल्याला विनंती करतो की गेल्या अनेक वर्षापासून राज्य परिवहन महामंडळामध्ये म्हणजे राज्य परिवहन महामंडळ निमशासकीय महामंडळ या अनुषंगाने फॅक्टरी ॲक्टच्या कायद्याअंतर्गत ज्या संघटना एस टीमध्ये फोपवल्या आहेत आणि वाढल्या आहेत, परंतु शासनाला हवं असलेलं कामगार धोरण आणि कामगारांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी जे मान्यता म्हणून ज्या संघटनेला 95 नंतर मान्यता मिळाली, त्या संघटनेचे झालेले आत्तापर्यंतचे करार जर बघितले तर आश्चर्यजनक आहे. परंतु मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सन 2016 ते 20च्या संदर्भात आणि 20 ते 24च्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती आपणासमोर सादर करत आहे. आपण ती चांगल्या प्रकारे अभ्यास करून यापुढील काळात काय होणार आहे आणि काय नाही होणार याची एक छोटीशी माहिती माझ्या वतीनं मी कामगारांना देऊ इच्छितो आहे. मला कुणी वाईट म्हणो अगर चांगलं म्हणो, वाईट म्हणणारे पण व्हॉट्सअपवरती जे बोलतात त्यांनी थोडीशी जनाची नाही मनाची ठेवून तरी वाक्यरचना वापरावी अशी मी सर्वांना प्रथमतः विनंती करतो. आणि कामगार बंधूंनो, कामगार कराराच्या पद्धतीनुसार सन 2016 ते 20 आणि 20 ते 24 या कालावधीमध्ये मान्यताप्राप्त संघटनेने प्रशासनाची कोणत्याही प्रकारे कराराची करार करताना ज्या गोष्टी कामगारांसाठी असतात त्या योग्य प्रकारे न मांडल्यामुळे 16 ते 20 मध्ये आदरणीय दिवाकर रावते साहेबांनी जी पगारवाढ केली, इन्क्रिमेंटची पगारवाढ आणि 5 वर्षाचं 3 वर्षाचं जे कॉन्ट्रॅक्टी पद्धत होती ती बंद करून ज्या प्रकारे आपल्याला पगारवाढ दिली त्याचं श्रेय त्यावेळेला आदरणीय शिवसेना आणि BJP असताना शिवसेनेने घेतलं आणि कामगार संघटनेला बाजूला ठेवून ती जाहीर केलेली पगारवाढ आपल्याला 5 वर्षे पुरवली. त्यानंतर काही कालानंतर आदरणीय ठाकरे साहेबांचं, उद्धव साहेबांचं आणि राष्ट्रवादीचं त्याचप्रमाणे इतर गठबंधन असताना उद्धव साहेबांच्या काळात अनिल परब साहेबांनी आपल्या जे काही संप वगैरे आपण केलेला होता त्या काळामध्ये आदरणीय पडळकर साहेब, खोत साहेब असताना आझाद मैदानच्या 6 महिन्याच्या कालावधीचा एक अभ्यास करून शासनाने परत एकदा संघटनांशी चर्चा न करता माजी आजी आमदारांच्या हा मताला महत्त्व देऊन 5, 4 आणि 2.5 हजार रुपये बेसिक पगारवाढ केली. आणि त्या अनुषंगाने आपल्या आत्तापर्यंत गणपतीच्या मुहूर्तावरती आपल्याला पगारवाढीसाठी ज्या कृती समितीने आव्हान केलं होतं आणि राज्य शासनाचा दर्जा मिळाला पाहिजे, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कामगारांचे बेसिक पगार झाले पाहिजे, असं जे काही त्यांनी धोंडक मिरून आणि कामगारांना संपासाठी वेठीस धरलेलं होतं, त्या अनुषंगाने आज आपल्या पगारातून 2 दिवस कुणाचा 1 दिवस पगार कपात झालेली आहे.
परंतु सर्व संघटनांना विचारात घेऊन शिंदे सरकारच्या काळात आत्ता जी काही आपल्याला पगारवाढ दिलेली आहे ती पगारवाढ 2.5, 4 आणि 5 ह्या बेसिकवर आपल्याला ती पगारवाढ सरसकट 6,500 देण्यात आली आणि आज या महिन्यामध्ये त्याचा बेसिक पगारवाढ ही कामगारांची निश्चित झालेली आहे. परंतु कामगार मित्रांनो, मागील जर फरक बघितला तर सरकार एक दृष्टिक्षेप डोळ्यासमोर ठेवून एक टिप्पणी टाकलेली आहे की एस.टी. महामंडळाची परिस्थिती सुधारल्यानंतर फरकाचे पैशाचा विचार केला जाईल. महाराष्ट्रामध्ये एस.टी. महामंडळ जेव्हापासून चालू झालेलं आहे तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत एकही अहवाल असा आलेला नाही की एस.टी. महामंडळ या वर्षी नफ्यात आलेलं आहे. कामगारांना आम्ही स्वइच्छेने एवढा बोनस देत आहे, कामगारांना आम्ही कामगार करारामध्ये स्वइच्छेने एवढं बेसिक वाढवून देत आहे. संघटना बाजूला ठेवून सरकारने कधीही निर्णय घेतला नाही आणि जी संघटना त्यांनी हवी असलेली कामगार संघटनेला हाताशी धरून जे कामगारांचे आत्तापर्यंतचे पगार वाढवले त्याच्यात कामगार भिकेला लागलेला आहे. परंतु असं लढा देणं आपलं कर्तव्य आहे कामगार मित्र. परंतु बऱ्याच काही गोष्टी मांडण्यासारख्या आहेत. आज आपल्या महामंडळामध्ये ज्या संघटना काम करतात त्या अनुषंगाने मी तरी सांगेल की ही जी पगारवाढ आता केलेली आहे ही केवळ आणि केवळ कामगारांचे मागण्या ज्या आहेत त्या बाजूला पडाव्यात आणि राज्य शासनाचा दर्जा यांना देता कामा नये. आज जर आपल्या महामंडळाला जर राज्य शासनाचा दर्जा द्यावा लागला असता तर अनेक महामंडळांनी त्याच्यावर महामंडळ शासनात विलिनीकरण करण्यासाठी याचिका दाखल केल्या असत्या. म्हणून आपल्याला फॅक्टरी ॲक्टमधून न काढता आपल्याला किमान वेतनापर्यंत न जाऊन देता जी आजची पगारवाढ झालेली आहे ती किमान वेतनाच्या आतमध्ये ठेवून आपल्याला फॅक्टरी ॲक्ट कायद्याखाली मान्यताप्राप्त युनियन असू मान्यताप्राप्त युनियन असू यांच्या विचाराशी सहमत होऊन सरकारने केलेली ही पगारवाढ आहे. आणि ती पगारवाढ करत असताना 7व्या वेतन आयोगाचा कालावधी पण संपलेला आहे, इलेक्शन पण आलेले आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर एस.टी. कामगार काय करू शकतो याचा अनुभव सरकारला असल्यामुळे आणि त्यांना पक्की खात्री आहे की एस.टी. महामंडळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काय झालं त्याच अनुषंगाने एक कंडक्टर किती लोकांना दररोजचा भेटतो, चालक किती लोकांना दररोजचा रामराम करतो आणि ह्या सरकारच्या माध्यमातून आपण यांना काही जर दिलं नाही तर भविष्यात आपल्या सरकारलाच कुठेतरी त्याचा फटका बसेल. म्हणून ही तातडीची जी वाढ आपल्याला त्या 6,500 रुपये सरसगट दिलेली आहे बेसिक वाढ, मला वाटतं ह्यानंतरच्या काळात तुमचं बेसिक पगारवाढ होणं शक्य नाही आहे. कारण कामगार मित्रांनो, एका बाजूनं आपल्या बेसिकमध्ये थोडं टाकत कामगारांना नादी लावलं, किमान वेतनापर्यंत जाऊन दिलं नाही आणि राज्य शासनात पण जाऊन दिलं नाही. परंतु एका बाजूनं त्यांनी खाजगीकरणाला सुरुवात करता जवळजवळ हे वर्ष एंडिंगपर्यंत 50% कर्मचारी खाजगी महामंडळात चालक येणार आहेत, बस येणार आहेत. या अनुषंगाने आपली संख्या ही कमी होत जाऊन 27-28 सालापर्यंत आपलं पूर्ण खाजगीकरण एस.टी. महामंडळाचं कोणतंही सरकार सत्य येऊ ते केल्याशिवाय राहणार नाही. हे एकातले एक आहे. ज्या प्रायव्हेट कंपन्या एस.टी. महामंडळामध्ये लालपरी असेल, ई बस असेल, शिवाई बस असेल किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक बस आत्ता महामंडळात येणार असेल ती सर्व खाजगी असणार आहे. महामंडळाच्या मालकी हक्काच्या आता यापुढील गाड्या आणि कर्मचारी भरती होणार नाही. म्हणून आज मी जरी रिटायर झालो असेल पण संघर्ष करणं आता कठीण झालेलं आहे कामगार मित्र. याचं कारण आपण एक वचनी राहिलो नाही. एक वचनी म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणताल
की आलो होतो सदावर्तेंनी काय केलं. सदावर्तेंनी जे केलं ते कोणालाही जमलं नाही आणि त्यांनी 124-25 कर्मचाऱ्यांच्या बलिदानाच्या अनुषंगाने त्यांनी लढा देताना 6.5 महिन्याचा पगार जरी मिळाला नसेल, परंतु 6.5 महिन्याच्या कालावधीत एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई होऊन दिली नाही. हे मोठं यश. आणि म्हणत असतील का सदावर्तेंनी फसवलं. आपल्याला 4.5, 4, 2.5, 5ची वाढ होईपर्यंत सदावर्तीचा कुठेही संबंध नसताना तुम्ही हटायला तयार नव्हते. म्हणून माझे मित्र आदरणीय हेलगावकर आणि सदावर्ते साहेबांनी सूत्र हाती घेऊन आपल्याला वाचवलेलं आहे. याचं तरी कामगारांनी भान ठेवावं. कारण त्यावेळेला 30 ते 40 हजार कर्मचारी एस टीनी घरी पाठवले असते. मी स्वतः त्याच्यातला साक्षीदार आहे. मला पण अटक केलेली होती. मला जे कायद्याचा अनुभव आणि मी तो अभ्यास करून साहेबांबरोबर राहिलो त्याचं मला ज्ञान असल्यामुळे मी छाती ठोकपणे सांगतो की सदावर्ते नसते तर आज आपण एस टी महामंडळामध्ये निम्म्यानी संख्या आपली कमी करून खाजगी भरती झाली असती. परंतु याचं भान तुम्हाला नाही आहे एस टी कामगारांनो. आणि तुम्ही येऊन जाऊन त्या सदावर्ते कुटुंबावर तुटून पडता. परंतु ज्या 95 पासून आत्तापर्यंत केलेल्या अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद तुमच्यात नसल्यामुळं आपलं खाजगीकरण ह्या मान्यताप्राप्त संघटनेला धरून प्रशासनाने केलेलं आहे. हे मी ठोक सांगतो. कुणाच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला मीडियासमोर घेऊन बोलावं. तुम्ही काय केलं ते आम्ही दाखवून देतो. आणि आपल्याला सर्वात घातक ठरलेली मान्यताप्राप्त एस टी कामगार संघटना, शिवसेनेची संघटना आणि इतर ज्या ज्या संघटना, मी एस टी महामंडळ संघटना आणल्या, 17चा संप केला. त्या काळातला माझे सगळे व्हिडिओ बघा. यूट्यूब चॅनलला कैलास कराड म्हणून तुम्ही शेअर करा. आणि माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये मी कामगारांना नेहमीच सावध करत आलेलो आहे. हे तुम्हाला सिद्ध होईल. माझा यूट्यूब कैलास कराड नावाने फक्त ओपन करून बघा प्रत्येक कर्मचाऱ्यांनी. मी कुठल्याच्याही कर्मचाऱ्याकडून 2 रुपये सुद्धा न घेता माझी कॅपॅसिटीप्रमाणे मी युनियन चालवत होतो. कामगारांकडून कुठल्याही प्रकारे कुठलीही लालसा न ठेवता काम करून रिटायर झालेला कर्मचारी छाती ठोकपणे सांगतो. नाही तर मला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्याचा सपोर्ट केला असता तर आत्तापर्यंत एस टी महामंडळात खाजगीकरण कमी प्रमाणात असतं. हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. परंतु मित्रांनो, झालं गेलं आहे. मी रिटायर झालेलो आहे. आता मला तर म्हणतात घरी बस, तुझं काय तोंड घालायचं काम चालू आहे. असो, नाही बघवत एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दशा 27-28 पर्यंत अशी होणार आहे की त्याला कधी कधी आत्महत्येचं प्रमाण वाढू शकतं आपलं, प्रशासनाच्या जाचाला कंटाळून किंवा कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला अडथळे येऊन आपल्या आर्थिक बाबी बिघडून आपल्याला हे सरकार असो किंवा येणाऱ्या सरकारच्या काळात जरी असेल कोणतंही असो, हे सगळे एका माळीचे मणी आहेत. यांचेच नातेवाईक कंपन्याचे शेअर्स होल्डर आहेत आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या बसेस आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये शेअर्स होल्डर असलेले पाहुणे जमिनीचा ताबा घेणारे. म्हणून मी सांगतो की आज मितीला शांत डोक्याने नोकऱ्या करा. कुणालाही विरोध करू नका. शेवटी जे घडायचं आहे ते घडून गेलेलं आहे. जे महामंडळात आता माधव काळेला आणायचा विचार अध्यक्षांनी केला आहे, हे सगळे धोतांग मागच्या विचाराशी जुळून मला पुढे कसं एस टी महामंडळाचं खाजगीकरण करून जास्तीत जास्त नफा माझ्या खिशात जाईल हे धोरण राज्य सरकारच्या मंत्र्यांचं असतं. एवढंच मी आजच्या मितीला सांगतो. आणि मी सदावर्ते साहेबांच्या ऋणी आहे की मी सुखरूपपणे एस टी महामंडळातून रिटायर झाल्यामुळे माझ्याबरोबरच्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीनं न्याय मिळाला असं मी समजेल. वंदे मातरम.